आता आज बनवला ह्या उन्हाळ्याचा पहिला आमरस, पण त्या अगोदर ना घरातले सकाळचे सगळे कामं आवरले होते, पण ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे ना शिवायचा बाकी होता. म्हणलं चला आता दुपारचा वेळ आहे आणि थोडंसं निवांत येतं, ब्लाऊज कटिंग तरी करून घेऊयात म्हणजे शिवायला सोपं जाईल. आणि संध्याकाळच्या वेळेला ना आमरस बनवण्याचा बेत चालला होता. आता ह्या उन्हाळ्यामध्ये आम्ही काही आमरस बनवला नाही, खजीच्या टायमाला जेवढा बनवला तेवढाच होता. त्यानंतर मग म्हणलं चला आज आमरस बनवूया. आता आमरस म्हणलं की प्रत्येकाच्या घरामध्ये बहुतेक असा सिनारिओ असेल, कारण की ज्या वेळेला आमरस बनवतो ना तर आपल्याला ती कोय आणि फोड खाण्याची धडपड चालू असते. तसं दक्षचं काही चालू होतं. मध्ये मध्ये त्याची लुडबुड चालली होती की आई आमरस बनवण्यासाठी जेव्हा आंबे कट करायला ना तर त्याच्या कोयी तरी मला खायला भेटेल. ते सगळं तयार केलं. आमरस तयार करून छान फ्रीजमध्ये ठेवला, कारण की गरम गरम चपातीसोबत थंडगार आमरस खायला खूप छान वाटतं. आता म्हणलं आज संकष्टीसुद्धा आहे आणि आहे आमरस केला तर मग भजे कुरड्या पापडसुद्धा तळून घ्यावा. छान आजच्या जेवणाचा बेत तयार केला. भजे केले, पापड केले, बटाट्याची चटणी, चपाती आणि आमरस. आता आज बाबांना यायला थोडासा उशीर होता, त्याच्यामुळे दक्षिणे अगोदरच जेवण करून घेतलं. तुम्ही आमरस यावर्षी केला का नाही ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.